नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। आपण आलेलो आहोत मुळशी तालुक्यातील अकोले या ठिकाणी। खरं तर आज नवरात्र उत्सव आणि ह्या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मुळशी तालुक्यातील भेटणार आहोत नवरागिणींना। खरं तर रणरागिणी मुळशी तालुक्यातील कोण आहेत आपण यांना आपल्या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्यासमोर पाहणारच आहात। परंतु आज ह्या नवरागिणींना 9 दिवसामध्ये त्यांच्या असणाऱ्या इच्छाशक्ती, मनोकामना, त्यांचं असणारं जीवनपट खरं तर आपण जाणून घेणार आहोत आपल्या माय मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून। नमस्कार, माय मराठी चॅनलमध्ये तुमचं खरं तर स्वागत आहे। तुमचा परिचय करून द्या। माझं नाव लक्ष्मीबाई किसन सातपुते, राहणार अकोले, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। खरं तर आजपासून नवरात्री हा सण चालू होतोय, म्हणजे आजचा पहिलाच दिवस आहे आणि आपण आपल्या माय मराठी चॅनलच्या माध्यमातून मुळशी तालुक्यातील नवरागिणी ज्या आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी गुपित ठेवलेल्या आहेत। परंतु आजचा हा पहिला दिवस जो आहे, हा पहिला मान मिळालेला आहे तुम्हाला आणि जाणून घेणार आहोत आपण तुमचं आज तुमचं नाव जे घेतलं जातं मुळशी तालुक्यामध्ये, की आज आदराने नाव घेतलं जातं हे, आणि ह्या आदराने नाव घेण्यामागचं खरं तर काय कारण आहे, असे 1-2 माझे प्रश्न असतील तर तुम्ही ते मला सांगावं। आज तुमचा राजकीय जीवनपट जो आहे हा कसा गेला आताचं पाहिलं तर? खूप चांगला गेला माझा राजकीय जीवनपट, खूप चांगला गेला। कसा तो आपण लोकांशी संवादात राहिलो, लोकांच्या संपर्कात राहिल्यामुळं, जनसंपर्कामुळं आपण लोकाभिमुख असल्यामुळं माझं तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीने गेलेलं आहे। आणि आजही म्हणजे माझं वय वर्ष 75 असतानासुद्धा मी लोकांच्यात जाते आणि लोकांचे प्रश्न समजून घेते, लोकांच्याबरोबर उठबस करते आणि त्यांच्या काही समस्या असतील त्याला थोडंफार सहकार्य करते। राजकारणामध्ये आवर्जून खरं तर तुमचं नाव यासाठी घेतलं जातं की आजही जर पाहिलं तर सातपुते मावशी म्हणून तुमच्या तालुक्यामध्ये नव्हे तर भोर, वेल्हा, मुळशी तिन्ही तालुक्यामध्ये आज तुमची ओळख आहे आणि ही ओळख खरं तर आहे तर तुमच्या डोक्यावरचा पदर आणि कपाळावरती असणारं कुंकू। काय सांगता तुम्ही? कसं झालं, 1997 साली मी जिल्हा परिषदेला सभापती झाले, जिल्हा परिषद सदस्य आले आणि सदस्य होत असताना मला 99ला जिल्हा परिषद सभापती पद मिळालं। सभापती पद मिळाल्यानंतर लोकांच्यात जाण्याचा माझा असा योग आला। 13 तालुक्यामध्ये महिला बालकल्याणचं काम करत असताना एकात्मिक बालविकास प्रकल्प 2000 साली सुरू झाला आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा योग आला। तो म्हणजे 7 तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास प्रकल्प सुरू झाला आणि अंगणवाड्या जेव्हा सुरू झाल्या तेव्हापासून लोकांच्यात जाण्याचा संपर्क आला। आमदार त्या कमिटीचे सभापती होते, महिला बालकल्याणच्या सभापती या सदस्य होत्या, डॉक्टर होते, त्रिसूत्री समिती होती, त्यामुळे त्यांच्यात जाण्याचा योग आल्यामुळं त्या माध्यमातून लोकाभिमुख झाले आणि माझा 13 तालुक्यामध्ये तसा परिचय झाला। ते कोण आमदार होते त्यावेळेला? त्या माझ्या काळामध्ये कुमार गोसावी होते। 7 तालुक्यामध्ये मग सुभाष अण्णा कुल होते, भोरमध्ये बाबाराजे जाधवराव होते, दादा जाधवराव, त्याच्यानंतर भोरमध्ये दादा नाही काय म्हणायचं अनंतराव थोपटे आमदार होते, त्याच्यानंतर पुरंदरमध्ये दादा जाधवराव होते आणि दौंडमध्ये सुभाष अण्णा कुल होते, शिरूरमध्ये गावडे होते। अशा ह्या 7 तालुका, हवेलीमध्ये कुमारभाऊ गोसावी होते, मुळशीमध्ये सुद्धा कुमारभाऊ गोसावी होते। त्यामुळं आम्हाला काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्यामुळे अंगणवाड्यांच्या सर्वसामान्य महिलांना न्याय देत असताना भरपूर ओळख झाली आणि त्या माध्यमातून लोकाभिमुख झाले मी। खरं तर आता जे काही तुम्ही ज्या मान्यवरांची नावं घेतली त्या अनुषंगाने जर पाहिलं तर आज तुमच्या राजकारणाचं जे श्रेय आहे हे कोणाला जातं? राजकारणाचं श्रेय मुळशी तालुक्यामध्ये माझा काही राजकीय वारसा नसताना आदरणीय नाना नवले, आदरणीय अण्णा मोहोळ यांनी मला संधी दिली काम करायला। रामकृष्ण मोरे होते, त्या साक्षरतेच्या माध्यमातून मी काम करत असताना मला त्यांनी तालुक्यामध्ये संजय गांधी कमिटीवर घेतलं आणि मग थोडं लोकांच्यात जाण्याचा योग आला आणि संजय गांधी कमिटीच्या माध्यमातून लोकांना न्याय देत असताना तेव्हाही आपण काम करत असताना मग मला तालुक्याचं अध्यक्षपद दिलं काँग्रेसचं
आणि अध्यक्षपद देत असताना त्यांनी असाही विचार केला की ह्या महिलेला जवळून सगळे लोकांच्या जवळ जाणारी आणि ही लोकांच्यातली एक असल्यामुळं मला जिल्हा परिषदेला तिकीट पण दिलं आणि निवडून पण आले. घरचा रणगाडा सांभाळून तुम्ही आज तालुक्याचा सुद्धा गाडा सांभाळलेला आहे. घरनं कसं सपोर्ट होतं तुम्हाला? घरनं माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर ह्या दोघांनी मला खूप चांगली संधी दिली. आजही माझ्या सासूबाई आहेत. माझ्या मुलांना त्यांनी सांभाळल्यामुळं मी लोकांच्यात जाऊ शकले. माझ्या मालकांनी मला सोडायची ने-आण करायची थोडीफार मदत केली, म्हणून मी त्यांच्यामुळं आज उभी आहे इथे. आणि आजही मला ते कुठेही जाण्यासाठी विरोध करत नाही, मज्जाव करत नाही. जा म्हणतात, म्हणजे असंही वाटत नाही त्यांना की आता तुला गाडी नाही मिळणार, काय नाही, असं नाही. जा, तुला जशी संधी मिळेल तसं काम करत राहा. हे आता जर पाहिलं तर ह्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये जर तुमचं नाव उल्लेखनीय घेतलं जातं, परंतु आत्ताच्या राजकारणाला काय सल्ला द्याल तुम्ही? आत्ताच्या राजकारणानं सगळं बाजारी झालेलं आहे आणि सगळं वशिलेबाजीचं झालं आहे. शिवाय कॉम्पिटिशन म्हणजे काय कॉम्पिटिशन नाही, तू मोठा का मी मोठा, भांडणं मारामाऱ्या आणि लोकांच्यात जाऊन शनी वेगवेगळ्या पद्धतीने वेगळे संदेश द्यायचे, एकमेकाच्या विरोधात काहीतरी उठवायचं. हे राजकारण आता मला अजिबात पटत नाही. त्यामुळे थोडाफार राग येतो, पण जिथे काम करण्याची संधी, जिथं योग्य आहे तिथं जायचं आणि बसायचं. राजकारणाची सुरुवात तुमची कुठल्या पक्षापासून झाली? काँग्रेस पक्षापासून झाली. आता राष्ट्रवादीमध्येच आहे, म्हणजे शरद पवार गटांच्यामध्येच आहे. मी काही बदललं नाही आणि बदलणार पण नाही आहे. सुप्रियाताई का अजितदादा? सुप्रियाताई. का? कारण पहिल्यापासून ज्या पवारसाहेबांनी आम्हाला सर्वसामान्य महिलेला 74 जिल्हा परिषदेचे 74 सदस्यांपैकी माझ्यासारखी 9वीतली महिला आणि माझीच निवड जिल्हा परिषदेला महिला बालकल्याणाला सभापती केली असताना शिरूरच्या जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे म्हणल्या, काही बाई भाग्यवंत आहे, टायवाली बाई, आणि तिला एका खेड्यातल्या बाईला सभापतीपद दिले. म्हणजे 74 सदस्यामध्ये सगळे हायफाय सदस्य होते. मीच एक सर्वसामान्य बाई होते. आणि माझ्या काळामध्ये जिल्हा परिषदेला शिओ म्हणून व्ही राधा मॅडम एक IAS अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या होत्या. मला त्यांचा फार मोलाचं सपोर्ट झाला आणि मला त्यांच्यामुळं खूप काम करता आलं. 13 तालुक्यामध्ये काम करत असताना 1,63,00,000 योजना आम्ही त्या काळामध्ये राबवल्या. आणि त्या राबवत असताना त्याच काळामध्ये नेमकं संगणक म्हणजे काय हे केंद्र शाळांना आम्ही सुरू केलं. संगणक म्हणजे काय तर 4थीच्या मुलांना केंद्र शाळांना एक संगणक भेट दिली आणि त्या पद्धतीने त्या काळापासून संगणक सुरू झाले. आणि इंधन विहिरीसुद्धा ज्या गावात पाणी नाही आहे शाळांना आणि शाळेत येताना मुलांना पाण्याची खूप गैरसोय वाटते, त्या प्रत्येक केंद्र शाळांना मी एक इंधन विहीर दिली. म्हणजे असं लोकांना चिरकाल टिकणाऱ्या योजना राबवायचा प्रयत्न केला की त्या वैयक्तिक लाभाच्या नसाव्यात, लोकांच्यापर्यंत चिरकाल कायमच्या राहाव्यात, अशा पद्धतीने आम्ही तो प्रयत्न केला होता. आताच्या ज्या तरुण पिढीतल्या ज्या राजकीय महिला असतील आणि गाव पातळीवरती काम करणाऱ्या सरपंच महिला असतील, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? त्यांना सल्ला देईल की काम करत असताना प्रसिद्धीच्या माध्यमात मागे पळू नका. खरं तर लोकांपर्यंत जा आणि लोकांच्यात जाऊन काम करा, तरच तुमची उन्नती होईल आणि तरच तुम्हाला लोकाभिमुख होता येईल. आपण आपल्या कामामध्ये आपल्या पुरुष मंडळींचा सल्ला घेऊ नये किंवा त्यांची मदत घेऊ नये, स्वतः काम करावं, दुसऱ्याच्या मदतीची गरज घेऊ नये घरच्यांची. खरं पाहिलं तर तुम्हाला आपण केलेल्या कामाची पोचपावती ही इतरांकडून मिळावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि तालुक्यामध्ये तुम्हाला रणरागिणी म्हटलं जातं, हे कदाचित तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी माहिती नसाव्यात. हा एक छोटासा प्रयत्न हा माय मराठी चॅनलच्या माध्यमातून आज केलेला आहे. हाच तुमच्या कामाचा लेखाजोखा जो आहे तुमच्या मनामध्ये, आज हा कुठंतरी उघड व्हावा आणि समाजामध्ये आत्ताच्या चाललेल्या राजकारणाला अनुषंगाने आपण काय राजकारण केलेलं आहात आणि आपण कशा पद्धतीने इतरांनाही त्या राजकारणामध्ये वागणूक दिलेली आहे हे इतरांना समजणं खरोखर महत्त्वाचं आहे. तर मी असं सांगेल की जेव्हा काम करतो आपण तेव्हा लोकांना बरोबर घेऊन काम करावं, लोकांच्यात विश्वास निर्माण करावा आणि त्या माध्यमातून काम करावं, म्हणजे कुठेही अडचण येत नाही. मी आजही पोलीस चौकीला महिला सुरक्षा समितीवर काम करते. तेव्हा महिलांचा ज्या वेळेस विषय येतो किंवा ज्या महिलांच्या अडचणी येतात त्यासुद्धा आम्ही पोलीस चौकीला नेल्यानंतर आम्ही असा विचार करतो की खाकीकडे न जाता आधी आपण बसून त्यांना मोलाचं सहकार्य करावं
आणि त्याच्या माध्यमातून जे प्रश्न सुटणारे आहेत ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो. म्हणजे खरं तर तिथं आत्मविश्वास तयार होतो. खरं तर गटातटाच्या राजकारणामुळे मुळशी तालुक्याचा विकास हा झालेला आहे का खुंटलेला आहे, काय नाही, झालाच नाही आणि होतही नाही. आजही झालं पाहिलं तर तू मैं करत असताना लोकांच्यात गेलं की लोकांना मी करणार तुम्ही करणार ह्याच्यामध्ये श्रेय लाटण्यासाठी स्पर्धा लागलेली असते राज्यकर्त्यांची आणि त्याच्यातून कामाकडे दुर्लक्ष होतं आहे. फक्त प्रसिद्धीच्या माध्यमातून गावचा विकास थांबलेला आहे. एक रणरागिणी म्हणून तुमची ओळख आहे, तर आत्ताच्या राजकीय नेत्यांना काय सल्ला द्याल? शेवटचा प्रश्न. राजकीय नेत्यांना सल्ला असा देईल की आपण काम करत असताना कुठल्याही पक्षाचे असात, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही किंवा मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे, पण प्रत्येक पक्षाच्या लोकांनी कामापुरतं किंवा संधीपुरतं लोकांच्यात येऊ नये, तर चिरकाट लोकांच्यात टिकावं आणि लोकांच्यात गेल्याशिवाय विकास नाही किंवा लादू नये. विकास करत असताना गाव पातळीच्या सर्वसामान्य लोकांपर्यंत जाऊन तो विकास व्हावा एवढीच माझी इच्छा आहे. खरं पाहिलं तर आज मुळशी तालुक्याच्या रणरागिणी का म्हटलं जातं, तर हे आज मोकळेपणाने मारलेल्या ह्या मावशीबरोबर गप्पा आणि असंच तुम्ही पाहत राहणार आहात इथून पुढेही मुळशी तालुक्यातल्या नवरागिणी. कॅमेरामन हरेश मात्रेसह संपादक पप्पू गंधारे, माय मराठी. चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.